कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरीय भाग आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे। या भटक्या कुत्र्यांनी सर्वच ठिकाणी उच्छाद मांडलाय। दररोज या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होतीये। काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या सृष्टी शिंदे या तरुणीचा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती। यानंतरही कुत्र्यांचा हल्ला करण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही। आज दुपारपर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तब्बल 29 जणांवर भटक्या आणि पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत। या जखमींवर कोल्हापुरातील CPR रुग्णालयात उपचार करण्यात आले। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आलाय। या विभागाकडे आतापर्यंत भटकी कुत्री पकडण्यासाठी 45 पिंजरे होते। त्यात 90 पिंजऱ्यांची वाढ करून ही संख्या 135 वर नेण्यात आली आहे। यापूर्वी या विभागाकडे एकच वाहन होतं, त्यात वाढ करून आता 3 वाहनं तैनात करण्यात आली आहेत। यापूर्वी केवळ 6 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, त्यात 10 ने वाढ करून आता 16 कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले आहेत। भटक्या कुत्र्यांबाबत जनजागृती आणि प्रबोधन होण्यासाठी स्लाइड शो बनवून त्या प्रसारित केल्या जाणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी दिली आहे। भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत जे आपल्याला काय उपाययोजना करण्याच्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सध्या कोल्हापूर महापालिकेकडे पहिल्यांदा 45 केजेस होते, त्यानंतर आम्ही अतिरिक्त 60 केजेस घेतले, आणखीन 30 घेतलेले आहेत। म्हणजे जवळपास आम्ही आता 45 वरून 135च्या आसपास केजेस झालेले आहेत आमचे। त्यानंतर गाड्यांची संख्या आमची 1 होती, आता आम्ही ती 3 केलेली आहे। डॉग कॅचर पण आता 6 होते आमचे, आता 16 डॉग कॅचर केलेले आहेत। आणि याच व्यतिरिक्त आता आम्ही थोडा जनजागृतीवर सुद्धा भर देत आहे, त्या दृष्टीने काही स्लाइड्स आणि व्हिडिओ पण तयार करत आहे। शहर आणि परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडून आयसोलेशन हॉस्पिटलजवळ आणि मंगळवार पेठ इथल्या पाण्याच्या खजिन्याजवळ असणाऱ्या अशा दोन्ही निर्बीजीकरण केंद्रात दररोज 15 ते 20 भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं जात असल्याचं डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेनं भटक्या कुत्र्यांबाबत आता सावध पवित्रा घेतलाय। मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनीही आपापल्या परिसरात या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे।